स्टुडंट वेलकम. आज आपण वाणिज्य संगठन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण 7 ग्राहक संरक्षण यामध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये प्रस्तावना ग्राहक संरक्षण याची प्रस्तावना यानंतर आपण ग्राहक या शब्दाचा अर्थ बघितला होता. यानंतर ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व आपण अभ्यासलं होतं. यानंतर आपण ग्राहकांचे अधिकार व हक्क अभ्यासले होते. यामध्ये पहिला अधिकार होता सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, वस्तू व सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकाचा ऐकून घेण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार, तक्रार निवारण्याचा अधिकार, आठवतं निरोगी पर्यावरणाचा अधिकार, 9 बघितलं होतं अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार, 10 बनावट वस्तूंपासून संरक्षणाचा अधिकार. यानंतर आपण बघितल्या होत्या ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. पहिली जबाबदारी होती अधिकारांचा वापर करणे, दुसरी सावध राहणे, तिसरं तक्रार दाखल करणे, चौथं दर्जासंबंधीची जागरूकता, 5 अतिशयोक्ती जाहिरातींपासून सावध राहणे, 6 खरेदी पावती आणि गॅरंटी किंवा वॉरंटी कार्डची मागणी करणे, 7 पूर्वनियोजित खरेदी करणे, 8 संघटित प्रयत्न करणे. यानंतर आपण बघितलं होतं ग्राहक संरक्षणाच्या पद्धती. यामध्ये पहिली पद्धत होती लोक अदालत, दुसरी जनहित याचिका, तिसरं तक्रार निवारण मंच, चौथं जनजागृती कार्यक्रम, 5 ग्राहक संघटना, 6 ग्राहक कल्याण निधी, 7 कायदेशीर उपाय. यानंतर आपण बघितलं होतं ग्राहक संरक्षण कायदा 2019. यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रारीचं जे निवारण केलं जातं त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढील 3 आयोग निर्माण करण्यात आले आहेत. त्यातील पहिला आयोग आपण बघितला होता जिल्हा आयोग, दुसरा होता राज्य आयोग आणि तिसरा होता राष्ट्रीय आयोग. असे आपण हे 3 आयोग बघितले होते. याची थोडक्यात माहिती घेऊन आपण पुढे जाऊयात. पहिला जो आयोग आहे तो आहे जिल्हा आयोग. ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये 1 ऑगस्ट 2019 रोजी ग्राहक संरक्षण कायदा 2019 ला माननीय राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे आणि हा कायदा केंद्र शासनाच्या अधिसूचनेनंतरच लागू झालेला आहे. हा कायदा विविध राज्यात वेगवेगळ्या तारखेस लागू होईल. केंद्र शासनाने सर्वप्रथम 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला आणि 2019 मध्ये विधी आणि न्याय मंत्रालयाने प्रस्थापित केलेल्या नवीन कायद्यास 1 ऑगस्ट 2019 रोजी ग्राहक संरक्षण कायदा 2019 म्हणून मान्यता देण्यात आली. या कायद्याद्वारे ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले असून ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावरती राज्य आयोग, राज्य स्तरावरती राज्य आयोग आणि राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय आयोग म्हणून राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कायद्याअंतर्गत सर्व वस्तू, सेवा आणि अनिष्ट व्यापारी प्रथा इत्यादीच्या तक्रारींचा यामध्ये समावेश होतो. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील आयोग निर्माण करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिला आयोग आहे जिल्हा आयोग, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणले डिस्ट्रिक्ट कमिशन. यामध्ये राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेले ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणजेच जिल्हा आयोग होय. राज्यातील ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या आयोगास आपण जिल्हा आयोग असे म्हणतो. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे यामध्ये रचना.
जिल्हा आयोगाची रचना जी आहे ती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे. पहिला आहे अध्यक्ष. तर जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा पात्रधारक व्यक्ती जिल्हा आयोगाचे अध्यक्ष असते. जिल्हा न्यायाधीश म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश जे असतील ते किंवा पात्रताधारक व्यक्ती जिल्हा आयोगाचा अध्यक्ष असते. ब बघितलं होतं आपण सदस्य. जिल्हा आयोगाची सदस्य संख्या 2 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सलामसलत करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक नसते. जिल्हा आयोगाची जी सदस्य संख्या आहे ती 2 पेक्षा कमी नसते आणि केंद्र शासनाशी सलामसलत करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा ती अधिक नसते. याचा कालावधी जो आहे तो दिलेला आहे. जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हा नेहमी त्यांची नेमणूक ज्या कालावधीसाठी करण्यात आली आहे तो कालावधी पूर्ण होईपर्यंत असतो. जिल्हा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ हा नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीकरता केला जात असतो. यानंतर आपण बघितलं होतं पात्रता. जिल्हा आयोगाच्या सदस्यांची पात्रता आपल्याला खालीलप्रमाणे दिली. पहिला आहे वय. सदस्याचे वय हे 35 वर्षापेक्षा कमी असू नये आणि त्याचं शिक्षण जे आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून त्याने पदवी धारण केलेली असली पाहिजे. आणि अनुभव, तर हा अनुभव जो आहे तो जिल्हा आयोगाचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस अर्थशास्त्र असेल, कायदा, वाणिज्य, हिशोबाच्या नोंदी, लेखाशास्त्र, उद्योग, सार्वजनिक कार्य यांच्याशी संबंधित समस्या हाताळण्याचा कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. अध्यक्षांची व सभासदांची नेमणूक निवड समितीच्या शिफारसीनुसार राज्य सरकार करत असतं आणि तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित सदस्याचा कामकाजाचा किमान अनुभव असेल तो 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. वरील क्षेत्रातील समस्या संबंधीच्या कामकाजाचा किमान ज्या काही जिल्हा आयोगामध्ये ज्या काही समस्या सोडवल्या जाणार आहेत किंवा समस्या संबंधीचा जो अनुभव असेल, कामकाजाचा जो अनुभव असेल तो 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. यानंतर पुढे त्यांनी दिले भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार क्षेत्र. तर याचा अधिकार क्षेत्र कसं असेल तर जिल्हा आयोगाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र हे पूर्ण जिल्हा असतो. जो जिल्हा आहे तो संपूर्ण जिल्हा जो आहे त्याच्यावरती त्यांचे प्राधिकार अधिकार क्षेत्र हे असतात. त्यानंतर आर्थिक अधिकार क्षेत्र म्हणजेच काय तर जी काही गुंतवणूक म्हणजे वस्तू किंवा सेवांचं जे मूल्य असणार आहे किंवा त्यांची किंमत असणार आहे, वस्तू व सेवांचे मूल्य ₹1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचे दावे स्वीकारण्याचा अधिकार जिल्हा आयोगाचा आहे. आर्थिक अधिकार क्षेत्र त्यांना जे काही ग्राहकाचं वस्तू किंवा सेवांचं नुकसान होणार आहे ते नुकसान जे आहे ते 1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचं जर असेल तर ते जिल्हा आयोगास काय असतं दावे स्वीकारण्याचा जिल्हा आयोगास अधिकार असतो. त्यामुळे आर्थिक अधिकार क्षेत्रामध्ये वस्तू व सेवांचे मूल्य हे ₹1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचे दावे स्वीकारण्याचा अधिकार हा जिल्हा आयोगास दिलेला आहे. त्यानंतर जिल्हा मंचाचे हे जे कार्यक्षेत्र आहे ते भौगोलिक मर्यादेपर्यंत सीमित असतं आणि जिल्हा आयोगाच्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत राज्य सरकारकडे किंवा 45 दिवसाच्या आत आपण काय करू शकतो. सुरुवातीला जी मुदत होती ती काय होती 30 दिवस होती, पण आता नवीन कायद्यानुसार 2019 मध्ये जिल्हा आयोगाचा आदेश मान्य नसलेला जो पक्ष असेल तो आदेशाच्या तारखेपासून सुरुवातीच्या काळात म्हणजे अगोदरचा जो कायदा होता त्यामध्ये 30 दिवसांची आपल्याला मुदत दिलेली होती, दाद मागता येत होते. परंतु आता जिल्हा आयोगाच्या 2019 मध्ये जो ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये बदल झालेला आहे त्यानुसार जिल्हा आयोगाचा आदेश मान्य नसलेला पक्ष आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आत राज्य आयोगाकडे विहित नमुन्यांमध्ये दाद मागू शकतो. राज्य शासन अधिसूचनेद्वारे जिल्हा आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची पात्रता, भरती पद्धत असेल, कालावधी, राजीनामा आणि पदावर न कमी करणे इत्यादी संबंधीचे नियम हे तयार करू शकते. हा कायदा लागू करण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीचा जिल्हा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल तर संबंधित अध्यक्ष किंवा सदस्य आपल्या नेमणुकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संबंधित पदावरती राहू शकतात. यानंतर आपण दुसरं बघितलं होतं राज्य आयोग, स्टेट कमिशन. यालाच आपण स्टेट कंझ्युमर डिस्प्यूट
डिसेसर असंही म्हटलं जातं बघा. याची स्थापना राज्य सरकार करत असतं आणि ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगास राज्य आयोग म्हणून ओळखलं जात असतं. ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या आयोगास राज्य आयोग म्हणून ओळखले जाते. राज्य आयोगास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असेही म्हटले जाते. यामध्ये याची जी रचना आहे ती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे. अध्यक्ष कोण असतात तर उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी विचारविनिमय करून नेमले जातात. दुसरं ब सदस्य. राज्य आयोगाची सदस्य संख्या ही 4 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी विचारविनिमय करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिक असता कामा नये. राज्य आयोगाची सदस्य संख्या ही 4 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी विचारविनिमय करून निश्चित केलेल्या सदस्य संख्येपेक्षाही अधिक नसते. कालावधी दिला आपल्याला. राज्य आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ हा नेमणुकीपासून 5 वर्षे व वयाची 67 वर्ष यापैकी कमी असलेला जो कालावधी असेल त्याकरिता असतो. रचनेमध्ये आपण अध्यक्ष, सदस्य आणि कालावधी बघितला. त्यानंतर पात्रता. राज्य आयोगाच्या सदस्यांची जी पात्रता आहे ती कशी असली पाहिजे तर त्यांचं वय जे आहे ते सदस्याचं वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्यांनी धारण केलेली असावी. आणि क म्हणजेच अनुभव. राज्य आयोगाच्या सदस्यास अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, हिशोबनीस आणि उद्योग व सार्वजनिक हित किंवा प्रशासन इत्यादीच्या समस्यांसंबंधी कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव आणि संबंधित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. यानंतर आपण बघितलं होतं भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार. भौगोलिक किंवा प्रादेशिक अधिकार हा राज्य आयोगात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि जिल्हा आयोगाच्या आदेशावरील अपील इत्यादी राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गतच असते. काय सांगितलं बघा, राज्य आयोगात दाखल होणाऱ्या तक्रारी किंवा जिल्हा आयोगाच्या आदेशावरून अपील इत्यादी राज्याच्या भौगोलिक सीमेअंतर्गतच आपण करत असतो. म्हणजे सीमेच्या आतमध्येच आपण हे सगळ्या काय करत असतो तक्रारी जिल्हा आयोगाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आर्थिक व अधिकार क्षेत्रामध्ये आपल्याला सांगितले राज्य आयोगाकडून वस्तू व सेवांचे मूल्य रुपये 1 कोटीपेक्षा अधिक आणि रुपये 10 कोटीपेक्षा कमी रकमेचे जे दावे असतात ते राज्य आयोगामध्ये काय केले जात असतात, स्वीकारले जात असतात. अपील. राज्य आयोगाचा आदेश मान्य नसलेला पक्ष आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे विहित नमुन्यात दाद मागू शकतो. राज्य आयोगाचा आदेश मान्य नसलेल्या जो पक्ष असतो तो पक्ष आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे विहित नमुन्यात दाद मागू शकतो. केंद्र शासन अधिसूचनेद्वारे राज्य आयोगाचे सदस्य व अध्यक्षांची पात्रता, निवृत्ती, कालावधी, राजीनामा आणि त्यांना पदावरून कमी करणे इत्यादी संबंधीचे जे आहेत ते नियम तयार करू शकते. हा कायदा लागू करण्यापूर्वी जर एखाद्या संघ व्यक्तीची राज्य आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल तर संबंधित अध्यक्ष किंवा सदस्य यांच्या नेमणुकीचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्ती पदावरती राहू शकते. यानंतर आपण बघितलं होतं तिसरं राष्ट्रीय आयोग, नॅशनल कमिशन. यामध्ये आपण अर्थामध्ये बघितलं होतं ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सूचनेद्वारे स्थापन केलेल्या आयोगास राष्ट्रीय आयोग असे म्हणतात. या आयोगाला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असेही म्हणतात. यामध्ये याची रचना पुढील प्रमाणे दिली. पहिला आहे अध्यक्ष. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांची भारताच्या मुख्य न्यायाधीशाशी विचारविनिमय करून केंद्र शासन अध्यक्ष म्हणून नेमणूक करतं. सदस्य कोण असतात तर केंद्रीय आयोगाचे सदस्य संख्या ही 4 पेक्षा कमी नसते आणि विहित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. कालावधी. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. यानंतर पात्रता दिलेली आहे. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांची जी पात्रता आहे ती पुढील प्रमाणे आहे. वय जे असेल ते या राष्ट्रीय आयोगाचे सदस्यांचे वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. त्यांचं शिक्षण जे आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्यांनी धारण केलेली असावी आणि त्यांचा अनुभव जो आहे जे सदस्य होऊ इच्छितात अशा व्यक्तीस
अर्थशास्त्र विषयाचे, कायद्याविषयी, वाणिज्य, हिशोबनीस आणि उद्योग व सार्वजनिक हित किंवा प्रशासन इत्यादीच्या समस्यांसंबंधीच्या कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव आणि संबंधित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रादेशिक अधिकार क्षेत्र कसा असेल तर राष्ट्रीय आयोगात दाखल करणाऱ्या तक्रारी किंवा राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध मागितलेली दाद हे राष्ट्राच्या भौगोलिक सीमेअंतर्गतच केले जात असतात. आणि आर्थिक अधिकार क्षेत्र हे राष्ट्रीय आयोगाकडे वस्तू व सेवांचे मूल्य 10 कोटीपेक्षा अधिक रकमेचे दावे दाखल करता येतात. त्यानंतर अपील कोण करू शकतं तर राष्ट्रीय आयोगाचा आदेश मान्य नसलेला पक्ष आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो आणि केंद्र शासन व अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची पात्रता, नेमणूक कालावधी, वेतन, राजीनामा आणि त्यांना पदावरून कमी करणे इत्यादी संबंधीचे नियम तयार करू शकते. अध्यक्ष आणि सदस्य नेमणुकीपासून 5 वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात. तसेच फेरनियुक्तीस ते पात्र असतात. अध्यक्ष वयाच्या 70व्या वर्षापर्यंत आणि सदस्य वयाच्या 67 वर्षापर्यंत संबंधित पदावरती काम करू शकतात अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. हे आपण बघितले 3 आयोग: जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. यानंतर या आयोगांमध्ये जे काही शिक्षा किंवा दंड दिलेला असेल ते शिक्षेचे पालन न केल्यास कुठल्या प्रकारचे किंवा आदेशाचे जे पालन आहे ते जर नाही केले तर कुठल्या दंड किंवा शिक्षा होऊ शकते. तर एखाद्या पक्षकाराने जिल्हा आयोग, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितास किमान 1 महिन्याचा कारावास जो 3 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो किंवा रुपये 25,000 पेक्षा कमी नसलेली परंतु 1 लाखापर्यंत वाढवण्यात आली येईल अशी रक्कम दंड म्हणून किंवा कैद म्हणून भरावी लागत. आणि दंड म्हणून किंवा कैद आणि दंड दोन्ही अशा दोन्ही प्रकारे तर काय केलं जात असतं तरतुदी ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. मग जर आपण आदेशाचं पालन केलं नाही तर आपल्याला काय होऊ शकतं तर आपल्याला कारावास होऊ शकतो 1 महिन्याचा किंवा 3 वर्षापर्यंत तो वाढू शकतो. आणि रुपये जे आहेत 25,000पेक्षा कमी नसलेली परंतु 1 लाखापर्यंत वाढवता येईल अशी रक्कम दंड म्हणून किंवा कैद आणि दंड दोन्ही अशा तरतुदी ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. यानंतर आपण बघणार आहोत ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका. ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका. मग ग्राहक हा आपल्या बाजारपेठेमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि या ग्राहकाच्या संघटना व अशासकीय संस्थांची जी भूमिका आहे ती आपल्याला बघायची आहे. मग ग्राहकांना घातक वस्तू किंवा चुकीच्या जाहिराती, प्रदूषण इत्यादीपासून संरक्षण देणारी लोकांना स्वतः बनवलेली संघटना म्हणजेच ग्राहक संघटना होय. तसेच ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका यामध्ये ग्राहकांना घातक वस्तू असतील, चुकीच्या जाहिराती असतील, प्रदूषण इत्यादीपासून संरक्षण देणारी लोकांनी स्वतः बनवलेली संघटना म्हणजेच ग्राहक संघटना होय. या संघटना निर्देशने, मोहिमा, गटबाजी इत्यादी मार्गांनी आपले काम करतात. त्यांचा मुख्य उद्देश हा ग्राहकांना स्वतःचे जे हक्क आहेत, जे अधिकार आहेत ते मिळवून देणे हा असतो. या सर्व संघटना अशासकीय असतात, ह्या सरकारी मालकीच्या नसतात. हे सर्व एका ठराविक कारणासाठी अस्तित्वात आलेला नफा न कमवणारे व अराजकीय गट असतात. या ज्या सर्व संघटना असतात त्या अशासकीय असतात कारण हे सर्व एका ठराविक कारणासाठी अस्तित्वात आलेला नफा न कमवणारे व अराजकीय गट असतात. त्यांना स्वतःची स्वतंत्र घटना व कार्यपद्धती असते. त्यांचे कामकाज देणग्यांच्या स्वरूपात मिळालेल्या पैशामधूनच चालते. अशासकीय संघटना अनेक समाजोपयोगी कार्य करत असतात. त्यातील एक महत्त्वाचे कार्य म्हणजेच ग्राहक संरक्षण. या संघटनांकडे कोणतेही कायदेशीर अधिकार नसतात, परंतु त्या संघटनांना ग्राहकांना अधिकार देणे एक सबळ जाळे निर्माण करत असतात. उत्पादक व विक्रेत्याविरुद्धच्या लढ्यास प्रत्येक ग्राहक हा एकटा नाही. त्यांना सामाजिक संस्थांचा भक्कम पाठिंबा आहे याची जाणीव करतात. मग उत्पादक व विक्रेत्याविरुद्धच्या लढ्यात ग्राहक एकटे नाही तर त्यांना सामाजिक संस्थांचा भक्कम पाठिंबा आहे याची जाणीव या संघटना ग्राहकांना करून देत असतात. शासनाला ग्राहकाच्या तक्रारीची नोंद घ्यायला
ही संघटन व्यवस्था भाग पाडत असते आणि या संघटना ग्राहकामध्ये त्यांना हक्काबद्दल जागृती निर्माण करत असतात. तसेच नुकसान झाल्यास कायद्याची मदत कशी घ्यायची याबद्दल देखील मार्गदर्शन करत असतात. म्हणून ज्या समाजामध्ये आपण राहत असतो त्या सामाजिक कल्याणास चालना देण्याचे काय केले जात असतात, चालना देण्याच्या उद्देशानेच नफा न कमवणारी व अराजकीय संघटना म्हणजेच अशासकीय संस्था ही कार्य करत असते किंवा निर्माण झालेली असते. बाजारातील किमतींचा अभ्यास करून ग्राहकाच्या माहितीसाठी जाहीर करणे आणि व्यापाराच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून आंदोलन करणे हा शासकीय संघटनांचा उद्देश आहे. सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापना केलेली नफा न कमवणारी आणि अराजकीय संघटना म्हणजेच अशासकीय संस्था होय. बाजारातील किमतीचा अभ्यास करून ग्राहकाच्या माहितीसाठी जाहीर करणे आणि व्यापाराच्या अनिष्ट व्यापारी प्रथांविरुद्ध आंदोलन करणे हा अशासकीय संघटनांचा उद्देश आहे. इथं अशासकीय संघटना ज्या आहेत त्या संघटना सामाजिक कल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने तसेच नफा न कमवणाऱ्या आणि अराजकीय संघटना ज्या आहेत त्या अशासकीय संस्था यांचा विकास करण्यासाठीच समाजातील ज्या लोकांना किंवा सामाजिक कल्याणाची चालना कशामधनं देता येऊ शकते याचाच विचार करून सामाजिक संघटना अशासकीय स्वरूपाच्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. बाजारातील किमतीचा अभ्यास करून ग्राहकांच्या माहितीसाठी जाहीर करणे आणि व्यापाराच्या अनिष्ट व्यापारी प्रथांविरुद्ध आंदोलन करणे हा अशासकीय संघटनांचा उद्देश आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे ग्राहक संरक्षण आणि शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, ग्राहकांच्या समस्यांसंबंधी सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. ग्राहकाला ग्राहक संरक्षण आणि शिक्षण ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची जी भूमिका आहे ती पटवून सांगणं गरजेचं असतं. मग यामध्ये अशासकीय संस्थांची भूमिका ही काय आहे हे विद्यार्थ्यांना आणि आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या ग्राहक संरक्षण आणि शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची काय भूमिका आहे तर पहिले सांगितले ग्राहकांच्या समस्या ज्या असतील त्यासंबंधी सामाजिक जागरूकता निर्माण करून मोहीम आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. दुसरं ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि ग्राहकाला त्यांच्या तक्रारी संबंधीच्या अधिकार व तक्रार निवारण्याच्या पद्धती इत्यादी संबंधी जाणीव करून देणे. ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि ग्राहकांना त्यांच्या तक्रारी संबंधीचे अधिकार व तक्रार करण्याचे किंवा तक्रार निवारण्याची पद्धत यासंबंधी जाणीव करून देणे. तिसरं आहे ग्राहकांशी संबंधित घडामोडी संबंधीची मासिके प्रकाशित करून ग्राहकांना आर्थिक माहिती देणे. ग्राहकांशी संबंधित ज्या वेगवेगळ्या काही घडामोडी असतील, ज्या काही वेगवेगळ्या कार्यपद्धती असतील त्याची मासिके प्रकाशित करून ग्राहकांना अधिक आकर्षित करणे किंवा अधिक प्रकारची माहिती देणे. ग्राहकांचे हित आणि तक्रारी सोडवण्यासाठी सदस्यांना फक्त कायदेशीर सल्ला देणे. ग्राहकाशी चांगले सुसंबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यावसायिक आणि वाणिज्य व औद्योगिक संघटना यांचा परस्परांशी संवाद असणं गरजेचं आहे. जर आपल्याला चांगले ग्राहक संबंध सुनिश्चित करायचे असतील तर व्यावसायिक व वाणिज्य व औद्योगिक संघटना यामध्ये परस्परांशी संवाद साधणं जो आहे तो गरजेचा आहे. पुढचं आहे ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यांसंबंधी याचिका दाखल करणे. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या उत्पादनावरती बंदी घालणे. त्यानंतर अशासकीय संघटनांची काही उदाहरणं आपल्याला दिली आहेत. पहिलं आहे कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया. कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया. त्यानंतर पुढं आहे दुसरं व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कंझ्युमर एज्युकेशन. तिसरं आहे कंझ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. कंझ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया. मुंबई ग्राहक पंचायत. ग्राहक शक्ती. असे एकूण अशासकीय संघटनांची उदाहरणे एकूण 5 दिलेली आहेत.
6 दिलेले आहेत. आता याची आपण थोडक्यात काय करूयात, ओळख करून घेऊयात किंवा याच्यावरनं शासकीय व अशासकीय संस्था ज्या आहेत त्यामध्ये पहिलं आपण काय बघितलं तर अशासकीय संघटनांची व्याख्या, त्यानंतर ही माहिती आपण बघितली. ग्राहक संरक्षण शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका आपण बघितली. एकूण 6 पॉईंट बघितले. त्यानंतर आपण काय बघितलं तर अशासकीय संघटनेची उदाहरणे जी आहेत ते आपण बघतोय. पहिलं आहे कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, CGST म्हणजेच काय, कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया. त्यानंतर व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन इन इस्टेट ऑफ कंझ्युमर एज्युकेशन, कंझ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर CERC, कंझ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया आणि मुंबई ग्राहक पंचायत आणि ग्राहक शक्ती, अशी ही अशासकीय संघटनांची धोरणे आहेत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ग्राहक संरक्षण कायदा 2019. यामध्ये 3 आयोग आपण बघितले. पहिला आहे जिल्हा आयोग, दुसरा आहे राज्य आयोग आणि तिसरा आहे राष्ट्रीय आयोग. असे हे आपण 3 आयोग बघितले. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात, सदस्य कोण असतात, कालावधी किती वर्षाचा असतो, पात्रता, यामध्ये वय असेल, शिक्षण असेल, अनुभव असेल, हे प्रत्येक व्यक्तीचं विचारात घेतलं जात असतं. यानंतर आपण बघितलं प्रादेशिक अधिकार क्षेत्र, त्यानंतर आर्थिक अधिकार क्षेत्र, अपील आणि आदेशाचे पालन न केल्यास दंडाची तरतूद करणे. आणि त्यानंतर आपण बघितलं ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका. यामध्ये ग्राहक संरक्षण आणि शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका, यामध्ये आपण 6 पॉईंट बघितले. आणि या पुढच्या लेक्चरमध्ये त्याची उदाहरणं, अशासकीय संघटनांची उदाहरणं आपण काही बघितली. यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण तुलनात्मक अभ्यास किंवा फरक स्पष्ट करा, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग यामधील फरक स्पष्ट करा आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.